अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 1,00,000 मराठा उद्योजक घडवण्याचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले असून महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या 1,14,000 वर पोहोचली आहे. आतापर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून 8,320 कोटी रुपयांची कर्ज वितरण केली असून 832 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. राज्यातील मराठा समाजातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाची पुनर्रचना करून महामंडळाला निधी उपलब्ध करून देऊन नरेंद्र पाटील यांच्यावर याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून विविध बँकांच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाच्या माध्यमातून बँकांना देण्यात येते. या माध्यमातून 1,00,000 उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट निश्चित झाले होते. आता लाभार्थ्यांची संख्या 1,14,000 झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत दुग्ध व्यवसायापासून ट्रान्सपोर्ट व इतर व्यवसाय उभारण्यासाठी समूह आणि वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी 90,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्षात व्याज परतावा सुरू झाला आहे. आतापर्यंत तब्बल 832 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात यश आले असून 1,00,000 उद्योजक घडवण्याचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार करून महामंडळाच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर 1,00,000 मराठा उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच शासनाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाल्याचे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.